ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स करू आपण स्टार्ट. तर आपला प्रोजेक्ट कुठे, Node.js 50 बॅच ए. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपला एक फोल्डर आहे. कोणता फोल्डर, ई कॉमर्स प्रोजेक्ट. मग जो काही ई कॉमर्स प्रोजेक्ट आहे त्याला आपण ओपन करणार CMD साईटला. ठीक आहे, CMD म्हणजेच आपल्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होती, आणि ते ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण काय करतो, जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट मध्ये लागणारे कमांड्स आहेत ते कमांड्स आपण तिथे टाकतो. ठीक आहे, मग मला पहिली कमांड लागते. कमांड काय आहे, कोड पेज डॉट. कोड पेज डॉटने काय होते की VS कोडला ॲज इट इज जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ओपन होतो. बस हे सर्वांना बेसिक माहीत असेल. आणि ठीक आहे, आणि जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टला रन करण्यासाठी आपली नेक्स्ट कमांड कोणती, नोडिमॉन इंडेक्स डॉट JS कमांड टाकली, एक्झिक्यूट झाला. ठीक आहे, एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार की ब्राउझरला, आणि ब्राउझरला मी सर्च करणार localhost:100 आणि याला एंटर केलं. जसं एंटर केलं एक एरर भेटला. काय एरर भेटला की आपल्याला डेटाबेसचा एरर आहे. ठीक आहे, माझं जॅम चालू नाही. ठीक आहे, तुमचं तुम्हाला गरज नाही ती चालू करायची, की मलाच गरज पडणार आहे ते. अरे जॅम्पला पण एरर येतोय. फाईल त्याचं काही नाही आपला यूज. की झॅम कशासाठी वापरतात, PHP साठी, पण त्यासाठी झॅम यूज करायला लागते. आणि ह्याला क्लिअर केल्यानंतर ह्याला कमांड टाकून नोडिमॉन इंडेक्स डॉट JS झाला एक्झिक्यूट. ठीक आहे, आता एरर सॉल्व्ह झालाय की नाही आपण एकदा चेक करू. आणि याला करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपली वेबसाईट झाली शो. ठीक आहे, मग वेबसाईट शो झाल्यानंतर वेबसाईटमध्ये आपण असे काहीतरी भरपूर पेज घेतले होते. पेज जसं की एक्झाम्पल घेतलं तर होम पेज, अबाउट पेज, शॉप, ब्लॉग, कॉन्टॅक्ट, लॉग इन, कार्ड, म्हणजे असे भरपूर सारे पेज घेतले होते. ठीक आहे, मग जी काही वेबसाईट होती ही कोणती वेबसाईट आहे, युजर साईटची. कोणती, युजर साईट. आणि दुसरं आपण एक बनवलं होतं, ह्याच वेबसाईटचा एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी localhost:100//admin ऍडमिन ओपन झालाय. ठीक आहे, आता ऍडमिन मध्ये आपण काम करत नव्हतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं की युजर साईडला काम करत होतो. ठीक आहे, युजर साईट मध्ये काय पाहिलं होतं की युजर येणार, एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड करणार, आणि कार्ड मध्ये त्याला जे काय कार्ड केलेले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट शो होणार. बरोबर. ठीक आहे, काल मी तुम्हाला एक होमवर्क सांगितलं होता. कोणता होमवर्क होता, रिमूव्हचं करायला सांगितलं होतं, आणि इन्क्रीज डिक्रीजचं सांगितलं होतं वाटतं. आय थिंक का केलं आपण, केलं तर. ठीक आहे, तुम्हाला मी फक्त रिमूव्हचं सांगितलं होतं. रिमूव्ह नंतर काल आपण इतर पाहिलं होतं. ठीक आहे, सर्व क्लिअर असताना एवढे घ्यायची पुढे नेक्स्ट. ठीक आहे, तर पुढे जाण्याआधी मी आता ऑर्डरची सिस्टीम, ऑर्डरची ती प्रोसेस असते, ती ऑर्डरची प्रोसेस कशी असते नेमकं. युजर येणार, शॉपिंग पेजला येणार, बरोबर. आणि शॉपिंग पेजला आल्यानंतर तो काय करणार, एक युजर एखादा प्रोडक्ट जसं की आयफोन घ्यायचा होता. ठीक आहे, आत्ताच म्हणतात तुम्ही, आणि आयफोनची प्राइस भरपूर आहे, की त्याला मी ऍड टू कार्ट करणार. ऍड टू कार्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट कुठे गेला, ऍड टू कार्टला गेला. आला इथे, मला 2 घ्यायचे प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट केले, त्याची प्राइस आली, टोटल आली, बरोबर. मग प्रोसेस कोणती, परत प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउटला कुठे जाणार, की दुसऱ्या पेजवर जाणार. दुसऱ्या पेजवर काय असणार, त्या जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तो ऑर्डर करतोय, पण ऑर्डर कुठे, त्याची डिलिव्हरी कुठे पोहोच करायची. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागतील, युजरकडून इन्फॉर्मेशन घ्यायला लागेल ना त्याची. ठीक आहे, मग ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण कोडमध्ये गेल्यानंतर मला थोडस ऑर्डर समरी ह्या पेजवर नाही पाहिजे आहे ना, बरोबर. ऑर्डर समरी ह्याच पेजवर असते का, नाही यार, बिलिंग टाईप झालं ना हे, बरोबर ना. हे बिलिंग टाईप झालं, हे ऍड टू कार्टचं एक स्पेशल पेज राहिलं, आणि हे बिलिंगचं पेज राहिलं. ठीक आहे, आपण त्याला दुसऱ्या पेजवर टाकू. ठीक आहे, म्हणजे जे काय चेकआउटच्या पुढचं पेज असेल त्या पेजवर टाकू, चालेल. ठीक आहे, याला पहिले मी काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. रिमूव्ह करण्याऐवजी मी डायरेक्ट ह्याला करतो कॉपी. ठीक आहे, म्हणजे काय होईल की जे आपल्याला पुढे जाऊन यूज करता येईल. जसं की कुठे तो आपला प्रोडक्ट हाच आहे का, करू का याला कॉपी, प्रोसीड टू चेकआउट. ठीक आहे, याला कॉपी करू आपण, आणि कॉपी केल्यानंतर मी कुठेतरी पेस्ट करून ठेवतो, ज्याने काय होईल पुढे जाऊन की आपल्याला गरज पडली तर घेता येईल. ठीक आहे, आणि इथनं करतो रिमूव्ह. जसं रिमूव्ह केलंय, आणि जो काय कॉल MD होता, कॉल MD आपण 9 केलं तर 9च्या जागेवर
12 करतो आणि इकडे जाऊन आपण करू याला एकदा रिफ्रेश. ओके, प्रोसीड टू चेकआउट. ठीक आहे, तुम्हाला युजरचं काम सांगितलं तर युजरचं काम केलं असेल मला असं वाटतंय तुम्ही, आणि करताना पण. आवाज का बरं येईना? ठीक आहे, फक्त मी काय जे केलं, जी ऑर्डर समरी होती ती रिमूव्ह केलं. ठीक आहे, आपण ते दुसऱ्या पेजवर टाकणार आहे. ह्या पेजवर ऍड टू कार्टच्या पेजवर नसणार ते. ठीक आहे, आता ऍड टू कार्टच्या पेजवर आल्यावर नंतर आता काय करणार, नेक्स्ट स्टेप प्रोसीड टू चेकआउट करणार. ठीक आहे, प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर तो प्रोसीड टू चेकआउटच्या पेजला जाणार. मग आपण काय करू इथे, की जो काय फॉर्म आहे, फॉर्म मधून तर डेटा काही न्यायचाच नाही, ह्या पेजवरून काही डेटा न्यायचाच नाही ना. ठीक आहे, मग डायरेक्ट युजर कुठे जाणार, बटनवर क्लिक केल्यावर कुठे येते बटन प्रोसीड टू चेकआउट. ठीक आहे, आणि प्रोसीड टू चेकआउटला क्लिक केल्यानंतर युजर जाणार कुठे, प्रोसीड टू चेकआउट. ह्याला मी करतो कॉपी आणि ह्यामध्ये घेतो एक अँकर टॅग. अँकर टॅगला सांगणार मी पेस्ट केलं आणि त्याला एक आपण युआरएल काय सांगणार मी, ह्याला कोणत्या पेजला जाणार युजर, चेकआउटच्या पेजला जाऊ. आणि इकडे जाऊन आपण करू एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय, ठीक आहे, ह्या पेजवरून काही डेटा न्यायचा तर नाही, आणि युजर करणार प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर युजर कुठे आला, चेकआउटच्या पेजला. मग चेकआउटची जी काही युआरएल आहे ती चेकआउटची युआरएल आपण बनवून घेऊ. कुठे बनवणार, युजर मध्ये आलो. युजर मध्ये आल्यानंतर ठीक आहे, खाली एक राऊट बनवतो. मग राऊट डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश चेकआउट कोमा फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्सला करू आपण रेंडर काय करणार, रेंडर चेकआउट डॉट इजीएस बनवणार. आणि ती फाईल आहे इजीएस फाईल, कुठे राहणार, युजरच्या आतमध्ये स्लॅश चेकआउट डॉट इजीएस. आणि जी काही इजीएस फाईल आहे ती इजीएस फाईल आपण युजरच्या आतमध्ये बनवून घेऊ. जसं की मी युजर मध्ये आलो, युजर मध्ये एक बनवतो फाईल चेकआउट डॉट इजीएस फाईल बनवली. ठीक आहे, इथं रेंडर केलंय. आणि इकडे जाऊन मी जे काही चेकआउटचं पेज आहे, कुठे चेकआउट, त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लागणार. पहिली गोष्ट कोणती, की नावबार. मग नावबारला इन्क्लूड करून घेऊ आपण, नावबार डॉट इजीएस. आणि फुटर पण लागणार आहे ना, मग फुटरला पण इम्प्लिमेंट करून घेऊ. बस या दोन गोष्टी आपल्याला लागणार. आणि याला करतो फुटर. आणि इकडे जाऊन आपण करू रिफ्रेश केल्यानंतर एक एरर भेटला. काय एरर भेटला, की अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन. का बरं एरर भेटला, की जी काय अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्याला भेटत नाही. मग इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपण काय करणार, ठीक आहे, कुठून तर कॉपी करून आणू. बरं, कुठे अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन किती आहे, त्याला करू कॉपी. आणि लास्ट मध्ये जो काय चेकआउटचं पेज आहे त्या चेकआउटच्या पेजला करतो मी ओबीजे फॉरवर्ड. बस याला करू ओबीजे आणि इथे करू. आणि इकडे जाऊन ठीक आहे असिंक राहिला आणि त्या असिंक राईट करू. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. आलंय चेकआउटचं पेज. मग चेकआउटच्या पेज मध्ये काय काय राहणार, काय राहणार, बेसिकली आपल्याला काय करायची, ऑर्डर आहे आपल्याकडे आणि ऑर्डर कुठे पाठवायची. ठीक आहे ना, मग युजर कडून इन्फॉर्मेशन घ्यायला लागेल ना, तिचं गावाचं नाव, सिटी, स्टेट, कंट्री वगैरे ते आपल्याला घ्यायला लागेल ना. मग बेसिकली मला सांगा कोणते कोणते फील्ड येतात. नेम, नंबर, अजून ईमेल, अजून ऍड्रेस तर घेणार. पण ऍड्रेस मध्ये काय काय घेणार, स्टेट घेणार, एरिया. ठीक आहे, वेळ काढलेले आहे माझ्याकडे. बेसिकली आपण इन्फॉर्मेशन ऑफ आहे अशी घेणार आहे, की पहिलं काय म्हणला तुम्ही, नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी राहणार, एरिया, लँडमार्क. लँडमार्क म्हणजे काय, जसं की आता माझं नाव, मोबाईल नंबर मी टाकू शकतो. स्टेट कोणता आहे माझा, डिस्ट्रिक्ट, आणि त्यात सिटी, की तुमचं तो गाव असेल अहमदनगर मध्ये तुमचं सपोज गाव असेल, तालुका असेल, गावाचं नाव असेल, ते सपोज आपण जामखेड धरलं. ठीक आहे, बाय एक्झाम्पल. आणि त्यामध्ये एरिया कोणता, की जामखेड तालुक्यामध्ये तुमचा एरिया कोणता, गाव असेल.
आणि गावाच्या गावामध्ये तुमची गल्ली म्हणता येईल. जसं की आपलं नगरमध्ये नगर आपला कोणता आहे डिस्ट्रिक्ट नगर आहे. सिटी कोणती? नगर येईल. एरिया कोणता येईल? बालिका आश्रम. आणि लँडमार्क म्हणजे A to Z. आणि पिनकोड म्हणजे जो का आपला नगरचा पिनकोड असेल तो पिनकोड देणार आपण, बस ना. म्हणजे बेसिकली फील्ड कोणत्या कोणत्या राहणार? एवढे 8 फील्ड राहते, 8च आहेत ना. ठीक आहे, मग ते 8 फील्ड आपण कुठे बनवणार? चेकआउटच्या पेजमध्ये. मग मी सिंपल आलो चेकआउटच्या पेजमध्ये आणि मी इथे राईट करतो चेकआउटच्या पेजमध्ये. चेकआउटच्या पेजमध्ये मी काय घेतलं? एक कंटेनर घेतला आणि कंटेनरच्या आतमध्ये मी काय घेतो? एक रो. आणि रोच्या आतमध्ये काय राहणार? पहिला कॉल MD12 घ्यायचा. ठीक आहे, 12 घेतला आणि त्या आतमध्ये फील्ड राहणार. कोणत्या कोणत्या फील्ड राहणार? पहिली फील्ड सांगा बरं. एंटर नेम करू. आणि त्यासाठी एक इनपुट टाईप राहील. फॉर्म कंट्रोल दिला. फॉर्म कंट्रोल दिल्यानंतर अरे यार थोडा गलत हो रहा है, फिर ऐसे मला लग रहा है. ठीक आहे, कॉल MD 12 घेतला. 12 घेतल्यानंतर आपण ह्याच्या आतमध्ये मी रो घेऊ शकतो. आणि रोच्या आतमध्ये मी काय करतोय? कॉल MD सपोज घेतो मी इथे 8 घेतो. ठीक आहे ना. आणि जो काय बाकीचा राहील कॉल MD घेतो मी. इथे राहिलेला पार्ट किती राहतोय? 4. ठीक आहे, मग पहिला कॉल MD 8 आहे, त्यामध्ये आपण फील्ड घेणार. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये परत मी रो घेऊ शकतो. रो घेतो. ठीक आहे, रो आणि रोच्या आतमध्ये परत मी घेतो कॉल MD घेऊ आपण. सपोज मी 6 घेतो आणि त्यामध्ये मी पहिले घेतो एंटर नेम. आणि नेम साठी एक इनपुटला टाईप दिला टेक्स्ट. आणि त्याला एक टेक्स्ट दिल्यानंतर आपण त्याला एक नेम देऊ. नेम काय देणार आपण त्याला? काय नेम द्यायचं? कस्टमर नेम द्यायचं. ठीक आहे, जसं की ठीक आहे, कस्टमर नेम देऊ टाका त्याला. ठीक आहे, BR ची गरज नाही. एंटर घेतलं. त्यानंतर दुसरी फील्ड राहणार आहे कोणती? की युजर मोबाईल नंबर. मग ते मोबाईलसाठी मोबाईल घेतला. त्याला आपण टाईप देऊ आपण नंबर आणि त्याला एक नेम देऊ. नेम काय देणार? कस्टमर मोबाईल. त्याला एक नंबर देऊ आपण. फॉर्म कंट्रोल दिलाय का? की क्लास पण देतो. ठीक आहे, दोन्ही इनपुटला सिलेक्ट करू आणि त्याला एक क्लास राहणार. क्लास कोणता राहणार? फॉर्म कंट्रोल. आणि इकडे जाऊन आपण आउटपुट केसला काय करू? चेक करू की आपलं कन्फर्म सेव्ह होतंय का नाही. ठीक आहे, व्यवस्थित दिसत नाही असं मला वाटतंय, तर त्यासाठी आपण करू इथे BR राईट. ठीक आहे, व्यवस्थित दिसतंय का? ठीक आहे, असं बरं वाटतंय. जरा जास्तच ठीक आहे, याला मॅन्युअली स्टाईल देतो. स्टाईल विड्थ देऊ आपण 100%. जी काय साईज आहे ओके. ठीक आहे, आणि ह्याला पण देतो मी एक BR दिल्यानंतर ह्याला पण विड्थ देणार मी किती? जी काय 100% आहे विड्थ, ते 100% विड्थ मी इथे देऊन टाकतो याला. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं ओके. आणि जो काय आपला मेन कंटेनर आहे. ठीक आहे, एवढे 2 फील्ड घेतले. 2 फील्ड घेतल्यानंतर नेक्स्ट बाकीच्या फील्ड कोणत्या येतात ते पण आपण राईट करू. ठीक आहे, नेक्स्ट फील्ड कोणती? जसं की स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सिटी एरिया, आणि त्यानंतर लँडमार्क, आणि त्यानंतर लास्टमध्ये काय? पिनकोड. फील्ड पहिली एंटर स्टेट टाईप दिलाय आपण कोणता? टेक्स्टच राहणार आहे. आणि त्याला एक नेम देणार. नेम काय देणार आपण? कस्टमर. नुसतं स्टेट द्यायचं. कस्टमर स्टेट द्यायचं. ठीक आहे, नुसतं आपण स्टेट देऊन टाकू. ठीक आहे ना. आणि दुसरा कोणता आहे? स्टेट नंतर
डिस्ट्रिक्ट पण देऊ, एंटर डिस्ट्रिक्ट, आणि ह्याला पण एक नेम देऊन टाकू डिस्ट्रिक्ट म्हणून. ठीक आहे, अजून कोणत्या कोणत्या फील्ड ते मी करतो. ह्याला कॉपी केल्यानंतर इथं टाकतो मी पेस्ट करून. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर कोणतं फील्ड आहे, सिटी, आणि त्याला एक नेम देऊन टाकू. नेम पण आपण सिटीत देऊन टाकू. जसं आपण सेम नेम देणार आहे तेच डेटाबेस मध्ये आपल्याला काय राहणार आहे, यूज करण्यासाठी सोपे पडणार आहे. ठीक आहे, याला पण नेम दिले सिटी. त्यानंतर कोणते, सिटी नंतर एरिया असेल माझ्या अंदाजाने एरिया, त्याला पण एक नेम देऊन टाकू आपण एरिया म्हणून. बस एरिया झाल्यावर लँडमार्क असेल, लँडमार्कला एक लँडमार्क नेम देऊन टाकू. आणि लास्ट मध्ये काय आहे, पिनकोड. मग पिनकोड साठी पण एक कॉपी केला हा आणि इथे टाकतो पेस्ट. पिनकोड मध्ये नुसता पिनकोड घ्यायचा का ऍड्रेस घ्यायचा, पिनकोडच राहणार ना. लँडमार्क मध्ये त्याला जसं आपलं A to Z आहे, इथं बालिका आश्रमला A to Z आहे, मग तसं आपलं काय येणार, लँडमार्क येणार. मग डायरेक्टली आपण काय करू, एक पिनकोड घेऊन टाकू. पिनकोड त्याला पण टाईप देऊ आपण. ठीक आहे, पेस्ट मॅटर करणार आहे की डेटा आपल्याला पोहोचणार नाही फ्रंट बॅक एंडला. पिनकोड झाला, पिनकोडला टाईप देऊ आपण नंबर आहे. लँडमार्कला टाईप राहणार आहे टेक्स्ट राहणार आहे. ठीक आहे, एरियाला पण राहणार आहे टेक्स्ट, सिटीला पण राहणार आहे टाईप राहणार आहे टेक्स्ट, डिस्ट्रिक्टला पण राहणार स्टेट, आणि पण राहणार आहे टेक्स्ट. मोबाईलला ओके, आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले फील्ड आल्या शो, सगळ्या झाल्यात ना एवढ्या फील्ड शो. ठीक आहे, ठीक आहे, याला थोडीशी मार्जिन वगैरे द्यायची गरज आहे का, मेन कंटेनरला देऊ मी मार्जिन. काय झालं, मार्जिन टॉप देतो मी 50 पिक्सल. चेक करू अप्लाय होती का. ओके, मार्जिन भेटली. ठीक आहे, आपल्या फील्ड मध्ये काय काय घेतलं, नेम घेतलंय, मोबाईल घेतलंय, स्टेट घेतलंय, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया, लँडमार्क आणि पिनकोड घेतलंय. ठीक आहे, पिनकोड घेतल्यानंतर युजर काय करणार, इथं इन्फॉर्मेशन अशी भरणार त्याची. सपोज डिस्ट्रिक्ट टाकू आपण नगर, एरिया टाकणार मी की आपण एरिया काही टाका तुम्ही. सपोज मी हा एरिया टाकला. लँडमार्क मध्ये आपण काय टाकणार, A to Z टाकलं. ठीक आहे, एवढ्या फील्ड घेतल्या. फील्ड घेतल्यानंतर आपल्याला एक बटन लागणार आहे. बटनला आपण बटन पण घेऊन. ठीक आहे, बटन घ्यायच्या आधी आपण काय करू, की जे तो आपण रिमूव्ह केलता पार्ट, म्हणजे जे कॅल्क्युलेशन केलं ना आपण, की एक आपण बिलासारखं बनवलं होतं की कार्ड पेज मध्ये, ते आपण कॉपी करून ठेवलं होतं. मग ते काय करू, ते आपण ह्या पेजवर दाखवणार आहे की कुठे आपण कॉपी करून ठेवलं होतं, की इथे जे काय कॉपी केलं तर त्यालाच आपण इथे काय करणार, पेस्ट करून. ठीक आहे, कॉपी पेस्ट करण्यापेक्षा मी काय करतो, आता मला काय करायची, आता आपण इथून डिटेल घेणार. ठीक आहे, डिटेल घेतल्यानंतर आपल्याला काय करायची, कोणत्या कोणत्या प्रोडक्टची आपण डिटेल घेतो ते शॉर्टकट मध्ये इथे दाखवायची, जो आपण मोकळा पार्ट ठेवलाय त्यामध्ये. ठीक आहे, मग त्यामध्ये आपण काय काय दाखवणार, प्रोडक्ट नेम दाखवणार, प्रोडक्टची क्वांटिटी दाखवणार, आणि प्रोडक्टची काय दाखवणार, टोटल दाखवणार. आणि ते खाली लास्ट मध्ये काय टाकणार आपण, की सगळ्यांची टोटल किती. ठीक ठीक आहे ना, म्हणजे जसं आपण तिथे प्रिंट केलं तर सगळा डेटा आपल्याला लागणार आहे. ठीक आहे ना, जसं की आपण कार्ड पेज मध्ये दाखवत होतो, की कार्ड पेज मध्ये काय दाखवलंय, अशी बेसिकली आपण इन्फॉर्मेशन दाखवली, टोटल दाखवली, त्यांचं प्रोडक्ट नेम दाखवलंय. तसंच आपल्याला शॉर्टकट मध्ये काय दाखवायची, चेकआउटच्या पेजला त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दाखवायची. प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दाखवायची म्हणजे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, घेऊन यावं लागेल ना बॅकएंड वरून. म्हणून बॅकएंड वरून घेऊन येण्यासाठी आपण काय करणार, जी काल क्युरी केली राईट, तीच क्युरी काय करणार आज आपण, सेम तीच क्युरी राईट करणार. मग जी काल कार्ड पेज मध्ये आपण क्युरी राईट केली तीच क्युरी मी काय करतो, चेकआउटच्या पेजला पेस्ट केली. फक्त पेस्ट केल्यानंतर मी काय करतो, जी क्युरी आहे त्या क्युरीला करू आपण रन करू. वेअर कार्ड इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये जी काही SQL क्युरी, ती SQL क्युरी मी काय केली, पास करून दिली. आणि जो काय डेटा आलाय तो कशात येणार, डेटा कार्ड मध्ये. आणि कार्ड मधला डेटा मी काय करतो, तिथे OBJ मध्ये ट्रान्सफर करतो. कोमा घेतला, डबल कोड मध्ये कार्ड, कोलन देऊन जो कार्ड कीवर्ड येतो तिला, आणि OBJ मध्ये डेटा पाठवलाय. आणि इकडे जाऊन आपण करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डेटा झालाय शो की नाही झाला. मग डेटा शो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चेकआउटच्या पेजला यायला लागेल. आणि जो काय आपण कॉल MD4 चा पार्ट बनवला होता, ठीक आहे ना, त्या 4च्या पार्ट मध्ये आपण काय करणार, जो काय डेटा आलाय तो डेटा आपण काय करणार, प्रिंट करून घेणार. ठीक आहे,
मग प्रिंट करून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मी करतो इथे इथून काय काय लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, कालचा स्पॉट उचलू याला आणि मी काय घेतले H4 घेतला. H4 मध्ये काय केलंय ऑर्डर समरी आणि त्यानंतर घेतलंय मी एक HR घेतल्याने काय झालं एक हॉरिझॉन्टल लाईन आली बरोबर. म्हणजे ऑर्डर समरी नाना आहे म्हणजे समरी म्हणजे शॉर्टकट मध्ये आपल्याला माहिती. ठीक आहे, मग शॉर्टकट मध्ये माहिती पहिली काय राहणार काल आपण राईट केलेले त्यालाच मी काय करतो कॉपी पेस्ट करतो एकदा. तुझं कार्ड आहे कार्डला मी इथे काय करतो डायरेक्टली पेस्ट करतो. ठीक आहे, त्याने काय केले डेटा आलाय कार्ड कीवर्ड मध्ये त्याला एका मॅप फंक्शन मध्ये काय केले फिरवले लूपनी आणि लूपनी फिरवल्यानंतर जो काय डेटा आहे तो डेटा काय झालाय प्रिंट झाला. बस हाच फंड आहे कालचाच आहे. ठीक आहे, मग याला रिमूव्ह करून आपण इकडे रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले डेटा झालाय प्रिंट. आता खाली काय राहिले प्रिंट करा. ठीक आहे, प्रोडक्ट नेम आलंय. इथं आपण काय दाखवू मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट क्वांटिटी दाखवू. ठीक आहे ना, प्रोडक्ट नेमच्या नंतर मल्टिप्लाय जे काय प्रोडक्टची क्वांटिटी ते दाखवू आपण. शेअर करू इथे मग व्हॅल डॉट QTY EGS सिंटॅक्स करू आपण क्लोज. इकडे जाऊन रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केलंय म्हणजे हुडी किती आहे एक आहे त्याची प्राइस किती झाली 259. रेड टी शर्ट आहे त्याची आपण क्वांटिटी किती घेतली 3 त्यामुळे प्राइस किती झाली त्याची 4707 रुपये झाली. ठीक आहे ना, मल्टिप्लिकेशन दाखवलंय फक्त. ती मल्टिप्लिकेशनला आपण थोडस बोल्ड करू म्हणजे हायलाइट करू थोडस व्यवस्थित दिसेल. बी टॅग मध्ये टाकतो. इकडे जाऊन रिफ्रेश. ओके, आता खाली आपण टाकू टोटल दाखवण्यासाठी आपल्याला घ्यायला लागेल एक HR घेतला आणि HR मध्ये मी सांगतो की जो काय हा ड्यू आहे तो ड्यूच मी करतो एकदा कॉपी आणि इथे टाकू पेस्ट करू. ठीक आहे, HR च्या खाली प्रिंट करू. ठीक आहे, ज्याच्यातलं ती काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी करतो रिमूव्ह. इथे राहणार टोटल. इथे जी काय टोटल येणार ती टोटल आपण करू प्रिंट. इकडे जाऊन करू रिफ्रेश केल्यानंतर आलाय व्यवस्थित. इथं मी प्रोडक्ट टोटल करतो. ठीक आहे, टोटल इकडे करू आपण रिफ्रेश केल्यानंतर प्रोडक्ट अमाऊंट टोटल आणि जी काय टोटल असणार ते आपल्याला काय होणार इथे शो होणार. आणि जी काय प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टची टोटल करण्यासाठी आपण काय केलं काल काय केलं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं जसं की व्हेअर की सम इक्वल टू 0 आणि जी काही ज्याचा सिंटॅक्स आहे तो आपण क्लोज केलता आणि ज्याचं काही ती कॅल्क्युलेशन असणार ते कॅल्क्युलेशन आपण कुठे केलं त्या लूपच्या आतमध्ये. मग लूपच्या आतमध्ये करण्यासाठी EGS चा सिंटॅक्स ओपन केलता सम प्लस इक्वल टू राऊंड ब्रॅकेट. पहिलं काय व्हॅल्यू डॉट प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, आणि मल्टिप्लाय QT व्हॅल डॉट QTY. ठीक आहे, आणि जी काही EGS सिंटॅक्स आहे तो क्लोज करू. जो काही सम आहे तो सम आपण काय करणार त्या लूपच्या बाहेर मी काय करतो प्रिंट करून जातो. चेक करू आणि इकडे मी करतो चेक केल्यानंतर आली टोटल प्राइस झाली ना किती आली 40,105 आली. ठीक आहे, टोटल येते म्हणायचं बाकी. मग युजर आणि ह्यासाठी आपल्याला अजून एक बटन लागणार आहे. कोणतं बटन लागणार की पेमेंट टाईप साठी. मग पेमेंट टाईप साठी मी एक बटन घेतो की बटन कुठे घेणार मी की तो हा लूप आहे लूपच्या मी काय करतो बाहेरच घेतो. ठीक आहे, आणि ती बटन टाकणार मी सिलेक्ट मध्ये टाकतो. तुम्हाला जे वाटन त्यात घेतो. त्याला एक नेम देऊ आपण पेमेंट टाईप आणि त्याला एक क्लास देतो मी. क्लास देणार फॉर्म कंट्रोल. ओके, त्यामध्ये एक ऑप्शन घेऊन टाकू. ऑप्शन पहिला ऑप्शन कोणता राहणार कोणता आहे पहिला ऑप्शन काल आपण राईट केलं ना की पेमेंट टाईप किती होते आपल्याकडे
दोन येते, एक ऑनलाईन पेमेंट आणि दुसरं कॅश ऑन डिलिव्हरी. मग इथं मी करतो कॅश ऑन डिलिव्हरी, पुढे इथे एंड करतो. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश केल्यानंतर आले पेमेंट टाईपचं कुठे गेले, खाली आलंय का. आपल्याला टोटलच्या पुढे पाहिजे, टोटलच्या पुढे पाहिजे घेण्यासाठी इकडे जाऊन रिफ्रेश आलं. इथं पेमेंट टाईप ऑनलाईन पेमेंट वगैरे ठीक आहे. याला एक क्लास देऊ आपण, क्लास देतो मी फॉर्म कंट्रोल. जो काही क्लास आहे आपला बूटस्ट्रॅपचा, तो बूटस्ट्रॅपचा क्लास देऊन टाकू. आणि इकडे जाऊन करू आपण याला एक इथं रिफ्रेश आले, फॉर्म टोटल आली आणि पेमेंट आली. पेमेंट आल्यानंतर हा जो काही फॉर्म आहे, फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक बटन राईट करू. बटन राईट करण्यासाठी मी इथे डायरेक्टली ह्याच्या बाहेर घेतो बटन, आणि बटनला आपण काय नाव देणार, काय नाव द्यायचं, प्लेस ऑर्डर द्यायचं का ऑर्डर द्यायचं, ऑर्डर नाव, ऑर्डर नाव देऊ. ठीक आहे. आणि इकडे जाऊन करू एकदा रिफ्रेश. जो काय फॉर्म आहे ते फॉर्म सबमिट करण्यासाठी एक बटन घेतलंय, आलंय बटन. ठीक आहे. बटन थोडं साईडला आलंय, त्याला आपण करू ऍडजस्ट. इकडे जाऊन करू एकदा रिफ्रेश. ठीक आहे. बटनला आपण सेंटर घेऊ. सेंटर घेण्यासाठी ठीक आहे, कॉल एमडी घेतला मी, 12 घेतला. 12च्या आतमध्ये राहील आपलं जे काय बटन, आणि त्या बटनला मी एक टेक्स्ट सेंटर करतो बस. ठीक आहे. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. आले सेंटरला बटन. ठीक आहे ना, आले ना. त्याला थोडं मार्जिन पॅडिंग देऊ आपण, की मार्जिन बॉटम देतो ह्याला मी 50 फिक्स. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. ठीक आहे. बटन आले. ठीक आहे. व्यवस्थित ह्याला एकदा फॉर्मॅट करून टाकू. फॉर्मॅट केल्या व्यवस्थित. ठीक आहे. फॉर्मॅट झाले. जे काय ओपन आहे त्याला ओपन करून टाकतो. झाला एक फॉर्म. जी काही ऑर्डर समरी होती, ऑर्डर समरी आपण कोणत्या पेजला दाखवली, चेकआउटच्या पेजला दाखवली. ठीक आहे. मग युजर येणार, आपण शॉपला पेजला युजर येणार. युजर आल्यानंतर काय करणार, की एखादा प्रोडक्ट तो बाय ऍड टू कार्ट करणार. जर सपोज एस साईज लागते, तोनी केलं ऍड टू कार्ट. ऍड टू कार्ट केल्यानंतर जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट येणार कार्ड पेजला. ठीक आहे. कार्ड पेजला आल्यानंतर युजर बघणार की त्याला क्वांटिटी वगैरे किती लागते. मला क्वांटिटी लागते याची 2 लागते. आणि मी काय करणार, चेकआउट, प्रोसीड टू चेकआउट. मग प्रोसीड टू चेकआउट आल्यानंतर मला जी काय प्रोडक्ट आहे शॉर्टकट समरीमध्ये ते दिसणार, कशाची करायची, किती आली ते आली. मग मी येणार, त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे माझी, ती इन्फॉर्मेशन मी भरतो इथे, एरिया वगैरे, ऍड्रेस, आणि इथे मी लँडमार्क भरतो. लँडमार्क भरलं मी A to Z. आणि काय करणार मी, ऑर्डर नाव. ठीक आहे. इथे पेमेंट टाईप देणार मी, पेमेंट टाईप देणार कॅश ऑन डिलिव्हरी, आणि ऑर्डर नाव करणार. ठीक आहे. मग जो काही फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, काय लागणार आहे, की फॉर्म टॅग लागणार. मग मी काय करतो, एक फॉर्म टॅग घेतला, जो काय कंटेनर आहे कंटेनरच्या बाहेर, आणि मी इथे नाव देतो, आणि याचा एंड करू सगळ्यात लास्ट मध्ये. ठीक आहे. आणि त्याला मेथड आणि ऍक्शन देऊ. मी ऍक्शन काय देणार आपण, ऑर्डर देऊ. ठीक आहे. स्लॅश ऑर्डर, आणि त्याला एक मेथड देणार. मेथड देऊ आपण पोस्ट. आणि इकडे जाऊन एकदा रिप्लेस करू. जसे रिप्लेस केले काय नाही झालं, मी इन्फॉर्मेशन एकदा डबल भरतो, डिस्ट्रिक्ट भरतो, नगर, एरिया भरला मी, आणि एक लँडमार्क A to Z भरलं. आणि काय करणार, मग करणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑर्डर नाव केल्यानंतर डेटा कुठे गेला, ऑर्डरच्या URL. मग आपण जी काही URL आहे ती URL बनवणार. कुठे बनवणार URL, की जी काही युजर साईड आहे युजर साईडला. मग राऊट डॉट काय येणार, की पोस्ट येणार. पोस्ट नंतर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ऑर्डर कोमा फंक्शन. फंक्शन मध्ये काय काय राहणार, रिक्वेस्ट, दुसरा राहणार रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्स करणार आपण एकदा सेंड करणार. जो काही डेटा आला तो डेटा कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करणार. मग बॉडी मध्ये डेटा काय काय आलाय, आपल्याला जो डेटा भेटलाय, काय काय आलाय,
कस्टमर नेम, मोबाईल, स्टेट आलाय, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया, लँडमार्क आणि पिनकोड आणि पेमेंट टाईप आले. पेमेंट टाईप नल आलंय. का बरं पेमेंट टाईप नल आलंय? ठीक आहे, आपण तिथे व्हॅल्यू राईट नाही केलं. ठीक आहे, मग मी इथे व्हॅल्यू राईट करून घेतो एकदा. कुठे पेमेंट टाईप. ठीक आहे, इथं ऑनलाईन देतो मी आणि ह्याला देतो ऑफलाईन देऊ आपण. ठीक आहे ना. डबल जाऊन इकडे एकदा मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर पेमेंट टाईप नाही आला तरी आपण एकदा डबल इन्फॉर्मेशन वरून चेक करणार आहे. ठीक आहे, नेम वगैरे सगळं मी भरतो. ठीक आहे, लँडमार्क टाकू पण A to Z आणि त्याला एक डिस्ट्रिक्ट द्यायला लागेल. नगर दिला मी डिस्ट्रिक्ट आणि एरिया देऊ आपण सपोज. आणि पेमेंट टाईप सांगतो मी कॅश ऑन डिलिव्हरी. आणि ऑर्डर नाव केल्यानंतर जो काय डेटा आहे सर्व डेटा आलाय व्यवस्थित. पेमेंट टाईप काय आलाय? ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. मग जो काय डेटा भेटतोय तो डेटा आपण काय करणार आता? टेबल मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे, मग डेटाबेस मध्ये स्टोअर. आता हा कोणता टेबल राहणार आहे आपला? की जसं आपण आता हा कोणता टेबल आला? ऑर्डरची डिटेल आली ना, जसं की कस्टमर नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, नगर, सिटी वगैरे, एरिया आलाय, लँडमार्क आलाय, पिनकोड आलाय. बरोबर, हा काय झाला? ऑर्डरची इन्फॉर्मेशन आली. पण ह्यात काहीतरी कमी की जसं की कोणत्या प्रोडक्टची ऑर्डर आली. ठीक आहे ना, कोणत्या प्रोडक्टची ऑर्डर आली, त्यानंतर अजून कोणत्या युजरनी केली. बरोबर, हे तर लागणार आहे. किती क्वांटिटी आली ते तर इन्फॉर्मेशन आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करावं लागेल. कोणत्या टेबल मध्ये? की जो काय ऑर्डर टेबल आहे. ठीक आहे, मग ऑर्डर टेबल मध्ये फील्ड कोणत्या कोणत्या राहणार ते आपण फर्स्ट ऑफ ऑल बनवून घेणार एकदा. जसं की पहिलं एक आपला राहणार ऑर्डर अंडरस्कोर, मी इथे करतो टेबल. ठीक आहे, मग त्यामध्ये फील्ड कोणते कोणते राहणार बरं? पहिलं राहणार काय काय राहणार? ठीक आहे, पहिलं जे आपल्याकडे डेटा आलाय तो डेटा आपण घेऊ एकदा. ठीक आहे, इकडे घेऊ आणि इकडे आल्यानंतर पहिले राहणार ऑर्डर ID, त्यानंतर कस्टमर नेम, त्यानंतर काय घेतलंय आपण? मोबाईल. अजून काय घेतलंय? ठीक आहे, इकडे पेजला बनवू आपण. ऑर्डर टेबल आहे. ऑर्डर टेबल मध्ये ऑर्डर ID, कस्टमर नेम, कस्टमर मोबाईल आणि त्यानंतर आपले जे काही फील्ड आहेत कोणते कोणते फील्ड की त्यानंतर आली कस्टमर स्टेट आली. ठीक आहे, स्टेटला पण त्यानंतर डिस्ट्रिक्ट आली, डिस्ट्रिक्ट नंतर सिटी, सिटी नंतर एरिया, एरिया नंतर लँडमार्क आणि लँडमार्क नंतर आपला पिनकोड, पिनकोड नंतर पेमेंट टाईप आलाय. ठीक आहे, फक्त आपण एकदा स्ट्रक्चर बनवून घेऊ की आपला जो काही टेबल असणार आहे टेबलमध्ये काय काय राहणार. कस्टमरच्या जागेवर कस्टमर मोबाईल नंबर झाल्यानंतर काय? स्टेट, स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट राहणार, डिस्ट्रिक्ट नंतर सिटी, सिटी नंतर एरिया आणि एरिया नंतर काय राहणार आहे आपलं? लँडमार्क, लँडमार्क नंतर आपलं राहणार आहे पिनकोड, पिनकोड नंतर पेमेंट टाईप. ठीक आहे, पेमेंट टाईप झाले. अजून अजून काय काय राहणार? आता ही ऑर्डर टेबल आहे. कोणता टेबल आहे? ऑर्डर टेबल आहे ना. आता पुढे जाऊन आपल्याला ऑर्डर हिस्ट्री दाखवायला लागेल. बरोबर, ऑर्डर हिस्ट्री नंतर अजून काय दाखवायला लागणार? जे काय प्रोडक्ट आहे ते प्रोजेक्ट रिजेक्ट झालंय का ते पण दाखवायला लागणार आहे. ते प्रोडक्ट कुठे आहे ते पण दाखवायला लागेल. डिस्पॅच झाले, पॅकिंग झाली का त्या प्रोडक्टची ते पण हिस्ट्रीमध्ये दाखवायला लागणार आहे. प्रोडक्ट डिलिव्हर झालंय का ते पण दाखवायला लागणार आहे. म्हणजे आपण जे काय ऑर्डर आहे ते ऑर्डर टेबल मध्येच येणार ना. सपोज जसं की माझ्याकडे आहे मी. ठीक आहे, कुठे टेबल आपला ऑर्डर झाला. ठीक आहे, ओके, हे माझ्याकडे डिटेल काढले मी ते दाखवतो तुम्हाला. जसे की आपण एवढ्या डिटेल काढल्यात त्यानंतर टेबल मध्ये काय काय डिटेल राहणार ते सांगतो. आता ऑर्डर ID आपण घेतली. ठीक आहे, जे फॉर्म मधून येणार. कस्टमर नेम घेतलंय, मोबाईल घेतलाय, स्टेट घेतलंय, डिस्ट्रिक्ट घेतली, सिटी घेतलंय, एरिया घेतलाय, लँडमार्क घेतलाय. ठीक आहे, लँडमार्क घेतल्यानंतर दुसरं काय घेतलंय आपण? पिनकोड घेतलाय. बरोबर ना, कस्टमर पिनकोड.
ठीक आहे. त्यानंतर पेमेंट मोड घ्यायचा, आपण टाईप करू इथे, टाईप घेतलं. ठीक आहे. ऑर्डर डेट म्हणजे ऑर्डर कधी पडली ती एक डेट लागणार आहे, बरोबर. ऑर्डर डेट नंतर जी काय ऑर्डरची अमाऊंट आहे ती अमाऊंट लागणार आहे. त्यानंतर पेमेंट स्टेटस म्हणजे पेमेंट जी झालंय, पेमेंट झालंय का नाही ते तर लागणार आहे. पेमेंट अजून झालंय का नाही, पेंडिंग आहे का काय. पेमेंट ऑनलाईन झालंय तर ऑनलाईनची काय राहणार, ट्रान्झॅक्शन आयडी राहणार. त्यानंतर ऑर्डर स्टेटस, ऑर्डर स्टेटस मध्ये काय, ऑर्डर जो काय ऑर्डर आहे पेंडिंग आहे, पेंडिंग म्हणजे आणि पॅकेज नाही झाला. ठीक आहे, पॅकिंग झालं. डिस्पॅच म्हणजे जो काय प्रोडक्ट आहे तो डिस्पॅच झालाय का नाही. त्यानंतर डिलिव्हरी म्हणजे ऑर्डर स्टेटस मध्ये येणार डिलिव्हरी. त्यानंतर कॅन्सल झालाय का, रिजेक्ट झालाय का, रिटर्न झालाय. ठीक आहे, जी काय येणार ऑर्डर स्टेटस मध्ये येणार. मग आता ऑर्डर झालाय डिस्पॅच, डिस्पॅच झालाय तर कोणत्या तारखेला झालाय, डिस्पॅचची डेट. ऑर्डर डिलिव्हर झालाय, डिलिव्हर झालाय तर कोणत्या तारखेला डिलिव्हर झालाय त्याची डेट लागेल. परत कॅन्सल, कॅन्सल झालाय तर त्याची एक डेट लागेल, कॅन्सल डेट लागेल. रिजेक्ट झालाय तर रिजेक्टची काय राहणार, एक डेट राहणार. त्यानंतर रिटर्न झालाय तर रिटर्नची एक डेट राहणार, बरोबर ना. मग जी काही डेट राहणार ती डेटचा काय राहणार, आपल्याकडे एक टेबल राहणार आहे. जसं की आपण इन्फॉर्मेशन बेसिकली काढली, ती इन्फॉर्मेशन इथे आली. ठीक आहे ना. मग त्या इन्फॉर्मेशन आता आपल्याकडे काय आहे, कोणती कोणती इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन आली. ठीक आहे ना. जवळपास आपल्याकडे पेमेंट टाईप पर्यंत आहे, ऑर्डर डेट पण आपल्याकडे आहे, ऑर्डर अमाऊंट पण आहे, पेमेंट स्टेटस नाही, ट्रान्झॅक्शन आयडी नाही. जो का हा पार्ट आहे तो पार्ट कधी एक्झिक्यूट होणार, की ऑर्डर पडल्याच्या नंतर होणार. ठीक आहे. मग जी काय आपल्याकडे आता आहे ते आपण आत्ताची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन करू इन्सर्ट. पण इन्सर्ट करण्यासाठी जो काही डेटा आलाय, डेटा तर येतोय, पण डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला जागा लागेल. जागा म्हणजेच काय, टेबल लागणार आहे. ठीक आहे. मग टेबल लागणार आहे तर मला सांगा बरं, आपण एकदा टेबल बनवून घेऊ. मग मला क्युरी सांगा. क्रिएट टेबल, टेबल कोणता, ऑर्डर टेबल करतो मी शॉर्टकट आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिले काय राहणार, ऑर्डर आयडी. त्याला टाईप इन प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. सेकंड कस्टमर नेम, त्याला टाईप कोणता, व्यारकॅर. व्यारकॅर किती द्यायचं, 100 द्यायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट कस्टमर मोबाईल. त्यानंतर स्टेट आहे का सिटी आहे, स्टेट आहे. ठीक आहे, स्टेटला पण आपण इथे राईट करून घेऊ. स्टेट झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट पण राईट करून घेऊ. डिस्ट्रिक्ट नंतर काय काढले आपण, सिटी. ठीक आहे, त्याला सगळ्यांना वेअर करत दिले आपण. ठीक आहे. सिटी, सिटी झाल्यानंतर एरिया, मग एरियाला पण करू कॉपी. आणि एरिया झाल्यानंतर काय, लँडमार्क. आणि लँडमार्क नंतर पिनकोड. ठीक आहे, पिनकोडला पण करू. पिनकोड नंतर पेमेंट टाईप. पेमेंट टाईप पण क्रिएट करून घेऊ. पेमेंट टाईप झाल्यानंतर ऑर्डर डेट म्हणजे ऑर्डर कधी झाली ती आपल्याला डेट लागणार ना, कोणत्या तारखेला डेट झाली. ऑर्डर अमाऊंट राहणार आहे. ठीक आहे, अमाऊंट ही जी काही ऑर्डर आहे आपल्याकडे ते ऑर्डरची अमाऊंट टोटल किती राहणार आहे, जी ऑर्डर आली त्याची अमाऊंट किती. त्यानंतर पेमेंट स्टेटस म्हणजे पेमेंट झालंय की नाही हे जी कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला पेमेंट स्टेटस लागणार आहे. आणि पेमेंट स्टेटस झाल्यानंतर काय की ट्रान्झॅक्शन आयडी. ट्रान्झॅक्शन आयडी म्हणजेच काय, की पेमेंट झालंय तर कोणत्या ट्रान्झॅक्शन आयडीने झालं त्याची आपल्याला काय लागणार आहे, एक आयडी लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर स्टेटस म्हणजे ऑर्डर स्टेटस मध्ये काय काय राहणार आहे, की तुमची ऑर्डर कुठं आली. ठीक आहे ना, म्हणजे कॅन्सल केली का तुम्ही. परत डिस्पॅच, डिस्पॅच म्हणजे पॅकेजिंग वगैरे. ठीक आहे,
डिस्पॅचचं एक राहणार आहे, डिलिव्हर, ठीक आहे. जी काय आहे ते मी बनवून घेतो इथे. सर्वांना राहणार व्हेअर टाईप. डेटला अरे यार, ऑर्डर डेट, त्याला डेट टाईप घेऊ, ठीक आहे ना. ऑर्डर डेटला बाकीच्यांना पण घ्यायची का? बाकीच्यांना आपण वेअर करत राहतो, ठीक आहे. बाकीच्यांना पण मी राईट करून घेतो एकदा, वेअर केअर याला पण, ठीक आहे. वेअर केअर कमी करायची का सगळ्यांची, राहून द्यायची बस एवढे, ठीक आहे. आणि जी काही क्युरी झाली, क्युरीला करू आपण एकदा रन. कुठे रन करणार? वर्क बेंचला, ठीक आहे. याला करू कॉपी. कॉपी केल्यानंतर वर्क बेंचला ओपन करतो मी. वर्क बेंचला ओपन केल्यानंतर डेटाबेस कोणता आहे आपला? अल्ट्रास प्रोजेक्ट. आणि त्या अल्ट्रास प्रोजेक्टला पहिला यूज करावा लागेल. यूज केल्यानंतर जी काही क्युरी आहे ती क्युरीला मी करतो एकदा रन. अरे काय आलंय की लास्ट वाला कॉमा राहिला इथे, ठीक आहे. एक्स्ट्रा पडलाय आणि इथे करू आपण रन. झाला टेबल क्रिएट. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर टेबल मध्ये आपण काय करणार, जो काय डेटा येतोय तो डेटा आपण काय करणार, इन्सर्ट करून घेणार. डेटा कशात आलाय सध्या, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग त्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला डी डॉट डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि जो काय बॉडी मध्ये डेटा आलाय तो आपण डेटा काय करणार, इन्सर्ट करून घेणार. मग इन्सर्ट करण्यासाठी की आपल्याला काय काय इन्सर्ट करायची, काय काय इन्सर्ट करायचे आपल्याला, ऑर्डर आय डी, कस्टमर नेम, हे सगळे आपलं फॉर्म मधून आलंय. आणि ऑर्डर डेट आपण जनरेट करू शकतो, ऑर्डर अमाऊंट, ठीक आहे. जो काय डेटा आलाय तो डेटा तर इन्सर्ट करून घेऊ पहिला. where SQL इक्वल टू टिल्ट आणि क्युरी काय राहणार, इन्सर्ट इनटू ऑर्डर अंडरस्कोर टेबल आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कोणती, की पहिली कोणती, ऑर्डर आयडी. ऑर्डर आयडी काय होणार, ऑटो इन्क्रीमेंट आपण देऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर कस्टमर नेम. कस्टमर नेम झाल्यानंतर कस्टमर मोबाईल. मोबाईल झाल्यानंतर कस्टमर स्टेट, ठीक आहे. मी डायरेक्टली कॉपी पेस्ट मारतो, नाव चुकायला नको, ठीक आहे. डेटाबेस मधले स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्टला एक करू पेस्ट. डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर सिटी. सिटीला पण आपण देऊ व्हॅल्यू कॉलम मध्ये. आणि सिटी झाल्यानंतर एरिया. एरिया झाल्यानंतर लँडमार्क, ठीक आहे. कॉपी करतो, पहिले नेक्स्ट लाईन मध्ये घेतो खाली. आणि कस्टमर लँडमार्क झाल्यानंतर की पिनकोड, ठीक आहे. त्याला पण आपण राईट करून घेऊ. पिनकोड झाल्यानंतर काय, पेमेंट टाईप, बरोबर. आपण एंटर. पेमेंट टाईप झाल्यानंतर ऑर्डर डेट, ठीक आहे. ऑर्डर डेट झाल्यानंतर ऑर्डर अमाऊंट, त्याला करू कॉपी आणि इथे ऑर्डर अमाऊंट. आणि ऑर्डर अमाऊंट झाल्यानंतर, ठीक आहे. पेमेंट स्टेटस अजून काय राहणार आहे, द्यायची का पेमेंट स्टेटस, ठीक आहे. त्याला पेमेंट स्टेटस देऊन टाकू. पेमेंट स्टेटस मधून अजून काय राहिले, डिस्पॅच वगैरे, ते आपण जेव्हा प्रोडक्ट ऑर्डर होतील, डिस्पॅच पॅकेजिंग होतील तेव्हा काय होणार ते, त्यामध्ये डेट येईल, ठीक आहे. आणि ऑर्डर स्टेटस देऊ. ऑर्डर स्टेटस. आणि जी बाकीचे कॉलम राहिले ते बाकीचे कॉलम कधी होणार, जेव्हा ते प्रोजेक्ट रिजेक्ट होतील त्यामध्ये ऑटोमॅटिकली आपण काय करणार, तेव्हा अपडेटची क्युरी करून त्यामध्ये डेटा भरणार, ठीक आहे. पण जेवढा आपल्याला लागतं तेवढा डेटा आपण काय केलाय सध्या भरून घेणार. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड. आणि त्यानंतर व्हॅल्यू नंतर राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये मग जी काय व्हॅल्यू आल्या बॉडी मध्ये, तो बॉडी मधला आपण व्हॅल्यू काय करणार, इथे डेटा पास करून देणार. मग पहिलं काय आलंय, रिक्वेस्ट डॉट डी डॉट कस्टमर नेम आलंय, ठीक आहे. त्यानंतर काय आलंय, कस्टमर मोबाईल. मोबाईल नंतर कस्टमर, फक्त स्टेट केले का आपण,
ठीक आहे, सेम करायचे सगळीकडचे नेम. स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, मग ठीक आहे तेच आपण घालू. ठीक आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्टला पण मी इथे करतो डी डॉट डिस्ट्रिक्ट. त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती, सिटी. सिटी सिटी नंतर एरिया आहे का लँडमार्क आहे. ते खालीवर सांगून आला यार. एरिया झाल्यानंतर की लँडमार्क आहे. लँडमार्क दिले ना पण फॉर्म, जो काय फॉर्म बनवलाय त्यामध्ये लँडमार्क जागेवर लँडमार्क केला. त्यानंतर अजून कस्टमर पिन कोड, हे फक्त आपण तिकडे बॅकएंडला दिलंय, पिन कोड दिलाय. पेस्ट करून घेऊ. पेमेंट टाईपला आपण पेमेंट टाईपच दिला असेल मला, टाईपच दिले ना पेमेंट टाईप. ठीक आहे, डी डॉट पेमेंट टाईप. त्यानंतर अजून काय, ऑर्डर डेट आहे. ऑर्डर डेट नंतर ऑर्डर अमाऊंट, आणि ऑर्डर अमाऊंट नंतर पेमेंट स्टेटस, पेमेंट ऑर्डर. ठीक आहे, डेट कॉपी, पिन कोड झाले, ऑर्डर डेट आहे ना, आणि ऑर्डर अमाऊंट, आणि ऑर्डर अमाऊंट नंतर पेमेंट. त्यानंतर लास्ट काय, ठीक आहे, जो काय डेटा आलाय तो डेटा आपण फक्त पास केलाय, बरोबर. ठीक आहे, आता इथे काय राहणार आहे आपली, पेमेंट स्टेटस झाले, पेमेंट ऑर्डर स्टेटस आहे. ठीक आहे, ऑर्डर स्टेटस बाय डिफॉल्ट आपण टाकू पेंडिंग. ठीक आहे ना, आणि जे काय पेमेंट स्टेटस आहे, पेमेंट स्टेटसला पण आपण करू पेंडिंग. पिन कोड नंतर पेमेंट, पिन कोड टाईप नंतर का, पिन पिन कोड नंतर पेमेंट टाईप आहे. ठीक आहे, पेमेंट टाईप राहील आपला. ठीक आहे, कॉपी करून इथे डायरेक्ट पेस्ट करू. ठीक आहे, जो काय डेटा आलाय तो डेटा आपण, पिन कोड नंतर डबल झालंय का, मग पिन कोड आहे इथे. हा ठीक आहे, पिन कोड. ठीक आहे, ठीक आहे, तिथे ना. ओके, झालं व्यवस्थित. जो काय फॉर्म मधून डेटा आला तो फॉर्म मधून डेटा आपण काय इथं फिलअप केला, आणि जो काय होता ऑर्डर पेमेंट स्टेटस, आणि ऑर्डर स्टेटसला आपण काय टिकले बाय डिफॉल्ट पेंडिंग टाकलं. ठीक आहे, जी काही आपली एसक्यूएल ची क्वेरी, ती एसक्यूएल ची क्वेरी एकदा आपण सेंड करून चेक करायची. ठीक आहे, आता यात अजून काहीतरी राहिले माझ्या. ठीक आहे, एसक्यूएल ची प्रिंट करण्याआधी आता पेमेंट टाईप आलाय, ऑर्डर डेट कुठून आली, आणि ऑर्डर अमाऊंट कुठून आली, फॉर्म मधून तर आपण नाही पाठवलं. आता जी ऑर्डर डेट आहे ती ऑर्डर डेट करण्यासाठी, ठीक आहे, आपण आधी अमाऊंट करू. ठीक आहे, मग अमाऊंट कुठून भेटेल आपल्याला, जी काही ऑर्डर दिली मी, जी ऑर्डरची अमाऊंट कुठून भेटेल मला सगळी टोटल. जशी कोणती ऑर्डर, की मी इकडे आलो, रिफ्रेश आल्यानंतर ठीक आहे, ही अमाऊंट पाहिजे मला, की युजर आला, युजरची टोटल प्राइस किती, ही अमाऊंट मला पाहिजे. ही अमाऊंट पाहिजेसाठी मी काय केलं, एक लूप फिरवलाय, बरोबर ना. कोणता लूप फिरवलाय, एक लूप फिरवलाय ना, कार्डचा डेटा घेतला, आणि डेटा घेऊन मी काय केलंय, हा डेटा कोणता, की मी हा कार्ड वेरिएबल मधला डेटा, आणि तो डेटा काय केला मी फक्त एका लूप मध्ये फिरवलाय. ठीक आहे, मग जसंच आपण काय करू, की तो डेटा लागतोय अमाऊंट साठी मी काय करतो, डायरेक्ट एसक्यूएल क्वेरी घेतो, ही एसक्यूएल क्वेरी मी डायरेक्ट इथे पेस्ट करतो, आणि जी काही क्वेरी आहे ती क्वेरीला आपण रन करू. व्हेअर डेटा नाही करत मी, कार्ड करतो, कार्ड इक्वल टू अवेट, आणि अवेटला सांगतो EXE ला सांगतो एसक्यूएल, आणि एसक्यूएल जी क्वेरी रन झाली त्याला असिंग पण राईट करायला लागेल, असिंग. ठीक आहे, असिंग केलंय. मग जो काय डेटा येतोय, जो डेटामध्ये फक्त आपल्याला अमाऊंट पाहिजे असल्यासाठी काय करणार आपण, एक फॉर लूप फिरवणार ना, फॉर व्हेअर इक्वल टू आय इक्वल टू 0, आणि आय ग्रेटर दॅन काय राहणार, कार्ड डॉट लेंथ, आणि आय राहणार आपला प्लस प्लस.
आणि ही आपण कॅल्क्युलेशन कसं करणार त्याचं, की कसं टोटल अमाऊंट काढण्यासाठी कॅल्क्युलेशन कसं करणार. याच्या आधी आपल्याला एक व्हॅर सम घ्यायला लागेल ना. सम इक्वल टू 0 घेऊ पहिले. आधी सम घेतल्यानंतर लूपच्या आतमध्ये फक्त आपण डेटा फिरवणार. मग सम इक्वल टू प्लस इक्वल टू राहील. प्लस इक्वल टू जो काय कार्ड मध्ये आहे, कार्ड ऑफ आय. अरे यार, आय आणि आय त्यामधून काय घेणार आपण, कार्ड तर नाही घेणार, की प्रोडक्ट प्राइस येईल. बरोबर, प्राइस मल्टिप्लाय जी काही त्याची क्वांटिटी आहे ती क्वांटिटी राहणार. बरोबर ना. क्वांटिटी कशात आली, कार्ड त्याचं आय देऊ आपण, येत आय आणि त्यामधला आपला राहणार क्यू क्यू आहे. आणि जी काही कॅल्क्युलेशन होणार ती कॅल्क्युलेशन कोणत्या कीवर्ड मध्ये होणार, सम व्हेरिएबल मध्ये काय होणार, स्टोअर होणार. ठीक आहे. जो काय सम व्हेरिएबल आहे तो मी काय करतो, एकदा कन्सोल करतो. ठीक आहे, कन्सोल करून चेक करायचे एकदा की जी आपली अमाऊंटची टोटल आहे ती अमाऊंटची टोटल आपल्याला भेटती का नाही, मी चेक करतो. चेक करण्यासाठी मी ते राईट करतो की डायरेक्टली सेंड करतो. ठीक आहे, कन्सोल करण्याऐवजी मी सेंड करतो. समला काय केलं, मी सेंड केलं. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले, रिफ्रेश नाही की आपल्याला इन्फॉर्मेशन डबल भरावं लागेल. आणि इथं मी पेमेंट टाईप घेतला ऑनलाईन आणि ऑर्डर नाव केलं. ऑर्डर नाव केल्यानंतर आली मला टोटल भेटली ना टोटल, म्हणजे ऑर्डर अमाऊंट भेटली आपल्याला. ऑर्डर अमाऊंट कशात भेटली, सम मध्ये. ठीक आहे, मग जी काय ऑर्डर अमाऊंट भेटली आपल्याला ती ऑर्डर अमाऊंट मी काय करतो, इथे सम मध्ये देऊ टाकून. ओके, ऑर्डर अमाऊंट झाली. आता काय राहिले, ऑर्डर डेट. मग ऑर्डर डेट कोणती राहणार, कोणती राहणार ऑर्डर डेट. मग त्यासाठी फंक्शन कोणतं आहे, डेट आहे. ठीक आहे, डेट का कोणतं, ठीक आहे टुडे. मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, व्हॅर इथे आपण करतो टुडे. ठीक, आणि टुडे मध्ये डेट, आणि डेट मध्ये असं भेटन डेट का दुसरे काय अजून चेक करायची. आणि इथे मी करतो एकदा, काय भेटली, डेट पाहिजे आपल्याला. इंडियन टाइम स्टॅटिक ती वगैरे काय नाही पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये शिकला असता फंक्शन कोणतं आहे, मला माहित नाही, मला आठवण होता. गेट टाइम, तिकीट टू आयस असं म्हणून काहीतरी आहे बरं का, मला कन्फर्म देणार. ठीक आहे, मी बघतो. टू आहे का, टू आयस म्हणून काहीतरी आहे बरं का, स्ट्रिंग. ठीक आहे, आणि याने आपल्याला काय भेटते चेक करू एकदा. आणि इकडे रिप्लेस केले, रिप्लेस केल्यानंतर काय आलं, अरे यार स्लाइस असेल, आणि स्लाइसला मी सांगतो स्टार्ट, आणि स्टार्ट करायची 0 पासून टू 10 पर्यंत. आणि इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो की डेट भेटती का नाही. अरे यार, काय फंक्शन आहे, तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये शिकलात ना की जी आपली आजची डेट आहे ती घेण्यासाठी काहीतरी फंक्शन होतं, सांगू शकतात यार. स्ट्रिंग काय आहे, ऑफलाईन मेंबर्स जावास्क्रिप्ट झाले ना. गेट डे, फक्त आपल्याला टायमिंग पाहिजे का, फक्त डेट पाहिजे, टायमिंग वगैरे नाही. गेट डेट आहे का, करू का ट्राय, फक्त गेट डेट का, काय गेट असं का, असंच का, कसं आहे, फक्त गेट डेट.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ऑनलाईन नाही टाकलं का? डेट फंक्शनला जाऊन गेट डेट फक्त. ठीक आहे, ऑनलाईनचं बघू काय म्हणणं आहे. ऑनलाईन म्हणतात फक्त गेट डेट आहे. ठीक आहे, ते पण चेक करू आपण. गेट डेट आणि राऊंड ब्रॅकेटला मी करतो याला कन्सोल तर केलेलं आहे आपण. आणि इकडे जाऊन करू एकदा आपण याला रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले काही चेंजेस नाही झाले. आधी डेट फंक्शन आणि मग त्याला डॉट गेट डेट तसं आहे का? डेट फंक्शन डॉट गेट डेट. फक्त आपल्याला डेट पाहिजे बरं का, मी तुम्हाला ते विचारलंय. फक्त डेट पाहिजे मला, त्यात टायमिंग नाही पाहिजे. ऑर्डर आणि ऑर्डर नंतर गेट टाइम इज नॉट फंक्शन. ठीक आहे, चुकलं हे. तुमचं म्हणणं ऑफलाईनचं म्हणणं काय? डेट. बरोबर असत ना? ब्रॅकेट ब्रॅकेट डॉट डॉट गेट टाइम बरोबर आहे. आणि इथे रिप्लेस करू. काय बोलतोय आता? पुढे टाकायचं न्यू कीवर्ड. ओके, 10च तारीख भेटली आज. आपल्याला 10 तारीख नाही पाहिजे. मी टाकलं तेच बरोबर आहे का? मग त्यात काय चुकतंय? ठीक आहे, काय न्यू कीवर्ड माझं काय राहिलं होतं? न्यू न्यू कीवर्ड राहिला होता. बस मी सांगितलं ते बरोबर होतं, फक्त माझं न्यू कीवर्ड राहिलं बस. ठीक आहे, मी करतो इथे पेस्ट. आणि इकडे करू आपण जे तुमचं आहे ते 10 तारीख. फक्त आपल्याला 10 तारीख नाही पाहिजे, की आपल्याला सगळं टोटल पाहिजे तारीख. आणि इकडे केलं मी रिप्लेस. भेटली तारीख मला 25/12/2000. ठीक आहे, सॉरी 10/12/2025. ठीक आहे, तारीख भेटली मला, डेट भेटली ना. ठीक आहे, म्हणजे डेट कशी सांगितली मी, की आता न्यू डेट मधून काय करायची? स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? जी स्ट्रिंग आहे ती आपल्याला नको बरोबर. आणि त्या स्ट्रिंग मधून स्लाइस करायचे. स्लाइस म्हणजे काय? जी काय आपल्याला AM PM येतं ते नाही पाहिजे. फक्त आपल्याला 0 to 10 हेच आपल्याला पाहिजे, अंक पाहिजे बरोबर. बस हा डेट भेटली. आणि जी काय डेट भेटली ती डेट काय करा, मी ऑर्डर डेटला काय करा, पास करून द्या. ठीक आहे, आणि ही आपण जी काय क्युरी बनवली, क्युरीला आपण काय करणार एकदा SQL. आणि SQL केल्यानंतर मी इकडे करतो एकदा रिफ्रेश केल्यानंतर कोणता डेटा नल नाही आला ना. ओके, सगळं व्यवस्थित आलंय. मग जी काय क्युरी आहे ती क्युरीला करणार आपण एकदा SQL मी 1 करतो इथे. जी काय क्युरी डेटा करू. ठीक आहे, डेटा 1 करतो आणि इक्वल टू अवेट नंतर EXE ला आपण जी काय क्युरी SQL ती SQL क्युरी मी पास करून देतो. आणि इकडे करतो जाऊन जी काय डेटा आहे तो डेटा आपण सेंड करू. की डेटा मला 1 सेंड करायची. ठीक आहे, डेटा काय झालं, खाली आहे का? डेटा 1. आणि इकडे जाऊन करून आपण रिफ्रेश केल्यानंतर डेटा इन्सर्ट नाही झाला, काय एरर आला आपल्याला? शेवटी कोण ठीक आहे, की आपल्याला हा पेंडिंगचा एरर आहे. आणि पेंडिंगचा एरर काढल्यानंतर याला केलं मी रिफ्रेश केल्यानंतर तरी पण तो एरर आहे. मग एरर काय आहे, की आपण एकदा चेक करणार, की लाईन बाय लाईन चेक करत चालणार की व्यवस्थित. ठीक आहे. अजून पुढे एरर आहे की लाईन बाय लाईन काम करत चालू. ठीक आहे, लाईन बाय लाईन काम करायच्या आधी आपण सेंड करून चेक करू शकतो जास्ती व्यवस्थित, की SQL. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू शकतो. ठीक आहे, आता इथे चेक करणार काय इन्सर्ट इनटू व्यवस्थित आहे ना सर्व. पुढे एरर आहे मग व्हॅल्यूज नंतर सगळं इन्फॉर्मेशन कॉमा दिलाय वगैरे व्यवस्थित आहे. ठीक आहे, आपण ही वर्क बेंच मध्ये रन करून चेक करू एकदा काय एरर आहे. ठीक आहे, कस्टमर लँडमार्कच्या मध्ये आपला कोमा द्यायचा राहिला आहे बरोबर. समजलं ना की कुठे एरर आहे, की लँडमार्क कुठे लँडमार्क इथे. आणि लँडमार्क आणि एरियाच्या मध्ये आपला काय राहिला, एक कोमा राहिला. ठीक आहे, आणि जी काय क्युरी आहे ती क्युरी आपण करू रन केल्यानंतर जो काय डेटा आहे तो डेटा 1 करणार आपण सेंड. डेटा 1 सेंड केला. आणि इकडे जाऊन काय करणार आपण फक्त एकदा रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर इन्सर्ट झालाय डेटा. ठीक आहे, डेटा इन्सर्ट झालाय की आपण MySQL मध्ये चेक करू. कोणता प्रोजेक्ट? टेबल अल्ट्रास प्रोजेक्ट. अल्ट्रास टेबल मध्ये टेबल कोणता आहे आपला?
की आता बनवलेला की ऑर्डर टेबल म्हणून आहे. मग जो काय ऑर्डर टेबल आहे, ऑर्डर टेबल मध्ये एक डेटा इन्सर्ट झालाय, आलाय सर्व डेटा व्यवस्थित, कोणता अनडिफाईंड नाही आला, का आलाय कोणता की ट्रान्झॅक्शन आयडी, ऑर्डर स्टेटस, पेंडिंग आलाय. आणि ही डेट काय होणार, जेव्हा प्रोडक्टची जशी जशी आपण प्रोडक्टला हँडल करू तशी तसं काय होणार, तो डेटा अपडेट होणार. ठीक आहे. आता जी काय आपली होती ऑर्डरची डिटेल, ती ऑर्डरची डिटेल आपण काय केली, इन्सर्ट करून घेतली. ठीक आहे. आता ऑर्डरची इन्सर्ट केली, पण कोणता ऑर्डरची डेटा तुम्ही इन्सर्ट केला ते तर लागेल आपल्याला, बरोबर ना. तुम्ही ऑर्डर तर घेतली, पण कोणता प्रोडक्ट आहे तो की त्या तुम्ही ऑर्डर घेतली, ते आपल्याला डेटा लागणार आहे, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला एक लागणार आहे अजून ऑर्डर टेबल म्हणून. ठीक आहे. आता हा टेबल काय झाला, ऑर्डरची डिटेल घेतली. ठीक आहे. कशाची घेतली, फक्त ऑर्डरची घेतली. ठीक आहे. आता आपण कस्टमर नेम नाही दिला. ठीक आहे. हा कोणता झाला, ऑर्डरची इन्फॉर्मेशन झाली. ऑर्डर म्हणजे युजरची इन्फॉर्मेशन झाली, युजरनी हा डेटा टाकलाय की ते इथे पोहोचवायचा आहे. पण कोणता डेटा पोहोचवायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक टेबल लागणार. कोणता टेबल लागणार आपल्याला, आता हा हा कशाची इन्फॉर्मेशन झाली, जी युजरची इन्फॉर्मेशन आहे ती युजरची इन्फॉर्मेशन काय केली त्यांनी, स्टोअर केली. ठीक आहे ना. आपल्याला लागणार आहे कोणता, ऑर्डर डिटेल. ठीक आहे ना. म्हणजे ऑर्डर कोणत्या युजरने पाठवली त्या. मग ऑर्डर डिटेल मध्ये कोणती कोणती टेबल राहणार, जी काय ऑर्डर आयडी आहे, कोणता जो आपण ऑर्डर टेबल बनवलाय त्याचा एक आयडी लागणार, प्रोडक्ट आयडी लागणार, कोणता प्रोडक्ट आहे त्याची, परत कस्टमर आयडी, त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, म्हणजे जो काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची आयडी लागणार. कारण का लागणार, की जो आपला प्रोडक्ट टेबल आहे तो प्रोडक्ट टेबल वेगळा आहे, प्रोडक्ट प्राइसिंग टेबल वेगळा आहे, कस्टमरचा टेबल तो वेगळा आहे, त्यामुळे आपण त्यांची आयडी ऍक्सेस करतो. त्यानंतर प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, कलर, साईज, इमेज, कंपनी, क्वांटिटी आणि जी काय प्रोडक्टची टोटल आहे ते टोटल एक करणार. ठीक आहे. मग ठीक आहे. आता हा टेबल आहे, टेबलला आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल क्रिएट करून घेऊ. ठीक आहे. मग क्रिएट टेबल करून घ्यायची म्हणजे क्युरी काय राहणार, क्रिएट टेबल. टेबलला काय नाव देणार आपण, ऑर्डर डिटेल. शॉर्टकट दिलं राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली राहणार जी काय ऑर्डरची आयडी आहे ती ऑर्डर आयडी राहणार, ऑर्डर अंडरस्कोर डिटेल, याची एक पर्सनल आयडी राहणार. मग याला आयडी देऊ, आयडीला टाईप देऊ आपण इंट प्रायमरी की आणि ऑटो अंडरस्कोर मेन, कोमा देऊन नेक्स्ट कोणते राहणार, ऑर्डर आयडी. ठीक आहे. मी हेच कॉपी पेस्ट करतो, डायरेक्टली कॉपी करतो, डायरेक्ट जी का आपला टेबल आहे टेबल मध्ये पेस्ट करून टाकतो. आणि ऑर्डरला टाईप कोणता राहणार, ऑर्डर आयडीला इंट राहणार. ठीक आहे. इंट. त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंगला टाईप इंट देऊ, याला पण कस्टमर आयडीला इंटच राहणार, प्रोडक्ट प्राइसिंगला पण इंट आणि नेमला काय राहणार, व्हॅरकॅर. व्हॅरकॅरचं तुम्ही 100. ठीक आहे. आणि प्राइसला काय राहणार, प्राइसला पण इन टाईप राहणार. त्यानंतर कलरला ठीक आहे व्हॅरकॅर देतो मी, साईजला पण काय राहणार व्हॅरकॅर, इमेजला काय राहणार टेक्स्ट, आणि कंपनी नेमला व्हॅरकॅर, क्वांटिटीला इंट आणि टोटलला पण इंट राहणार. जो काय टेबल आहे तो टेबल आपण क्रिएट करून घेऊ. कुठे बनवणार टेबल, की वर्क बेंच मध्ये. वर्क बेंच मध्ये आल्यानंतर जो काय टेबल बनवला आहे ते टेबल एकदा क्रिएट करून झाला. क्रिएट टेबल नाही राहिला. ओके. जे काय टेबल आहे टेबल क्रिएट करून घेऊ. झाला टेबल क्रिएट. ठीक आहे. आता टेबल तर क्रिएट झालाय. क्रिएट टेबल झाल्यानंतर जो टेबल मध्ये डेटा आपल्याला काय करायचा आता, इन्सर्ट करायची. ठीक आहे ना. इन्सर्ट करण्यासाठी मी इथे चालून इथे आल्यानंतर मी थोड्या वेळ इथे प्रिंट करतो, म्हणजे समजेल आपल्याला कोणता कोणता फील्ड डेटा आहे. पहिलं काय भरायचे आपल्याला, ऑर्डर डिटेल, ती काय होणार ऑन टू इन्क्रीमेंट. त्यानंतर कोणती, ऑर्डर आयडी कोणत्या टेबल मध्ये,
हे ना बरोबर ना. पण ऑर्डर आयडी आपल्याला कशी भेटणार की आपण लास्ट लेक्चर मध्ये महाग एकदा घेतलेली आपण प्रोडक्ट आयडी म्हणून इन्सर्ट आयडी वगैरे घेतली होती ना. मग वॅर डेटा वन इथं आपण घेऊ ऑर्डर अंडरस्कोर मी आयडी कुठून घेणार ते जो का हा डेटा स्टोअर झाला आहे. ठीक आहे आपण ह्याला वर टाकू. कुठून घेणार तू डेटा जो काय आमचा डेटा वन आहे डेटा वन मधून काय घेणार तू इन्सर्ट आयडी घेणार. जसं की इथे इन्सर्ट आयडी एक आलाय तो आयडी काय घेणार आपण कॅच करणार डेटा मधून इन्सर्ट आयडी वन. ठीक आहे एकदा सेंड करून पाहिजे की मी करतो इथं ऑर्डर आयडी भेटतोय का कन्फर्म. आणि इकडे जाऊन रिफ्रेश करू. ऑर्डर आयडी किती आता इन्सर्ट आयडी एक आहे ना. मी रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला ऑर्डर आयडी आता यायला पाहिजे. काय एरर आहे. ठीक आहे कोणता एरर आहे समजलं का की ह्याचा एरर आहे. स्टार्ट नाही केलं सर्वर. आता इन्सर्ट आयडी किती भेटला आपल्याला अजून रिफ्रेश केलं तर किती भेटणार 3. म्हणजे इन्सर्ट आयडी आपल्याला ऑर्डर आयडी काय भेटतोय ना ऑर्डर आयडी काय. ठीक आहे ऑर्डर आयडी भेटलाय. ऑर्डर आयडी तर भेटलाय. आता अजून कोणता लागतोय प्रोडक्ट प्राइसिंग प्रोडक्ट आयडी. प्रोडक्ट आयडी कुठे भेटेल आपल्याला जो काय आपण हा कार्ड आणलाय कार्ड मध्ये भेटणार ना. कार्ड मधला आपण घेणार. मग इथे मी काय करतो एक क्युरी राईट करतो वॅर. ठीक आहे कार्ड मधला जो डेटा येणार आहे डेटा किती येणार आहे एक डेटा येणार आहे का मल्टिपल डेटा येणार आहे मल्टिपल डेटा येणार आहे. जसं की मी ऍड टू कार्ड केलं. ऍड टू कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत माझे बॅक येऊ आपण आणि ऍड टू कार्ड मध्ये ऍड टू कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत माझे 6 प्रोडक्ट आहेत ना. मग ही 6चे 6 प्रोडक्ट काय झाले पाहिजे ऑर्डर डिटेल मध्ये शो झाले पाहिजे. त्यासाठी मग काय करायला लागेल जो काय डेटा येतो तो ऍरे मध्ये येतोय. मग ऍरे मध्ये डेटा आला तर आपण इन्सर्ट करताना काय करणार लूप मध्ये फिरवणार. तुम्ही काल प्रोडक्ट इन्सर्ट करताना बघितलं असं आपण प्राइसिंग घेतली होती. इन्सर्ट करताना काय केलं एक फॉर लूप घेतला होता आणि वॅर मध्ये आय इक्वल टू 0 आणि आय ग्रेटर दॅन कार्ड डॉट लेंथ. म्हणजे जवळ त्याची लेंथ आहे तोपर्यंत काय करणार तो लूप फिरत राहणार. बस ठीक आहे. मग आता ह्यात आपण काय करणार ह्या लूप मध्ये जवळ कार्ड आहे तोपर्यंत काय होणार एक 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 काय होणार इन्सर्टची क्युरी क्रिएट होत चालणार. नाहीतर आपण एकच दिली तर काय होणार एकच डेटा इन्सर्ट होणार प्रोडक्टची. मग इथे इन्सर्ट करण्यासाठी एक इन्सर्टची क्युरी वॅर SQL इक्वल टू टिल्ट आणि इन्सर्टची क्युरी. सांगा बरं इन्सर्टची क्युरी मग इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे ऑर्डर DT डिटेल आणि कोलन घेऊन पहिली व्हॅल्यू कोणती राहणार ऑर्डर आयडी राहणार ना. मग इथं पहिली देतो मी ऑर्डर आयडी. सेकंड काय राहणार प्रोडक्ट आयडी. प्रोडक्ट आयडी झाल्यानंतर कस्टमर आयडी आणि कस्टमर आयडी झाल्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग. ठीक आहे कॉमा घेतला आणि इथे करतो मी पेस्ट. त्यानंतर प्रोडक्ट नेम घेऊ आपण. प्रोडक्ट नेम नंतर प्रोडक्टची प्राइस. प्रोडक्टची प्राइस झाल्यानंतर कलर. ठीक आहे मी नेक्स्ट लाईनला घेऊ आणि प्रोडक्ट कलर झाल्यानंतर अजून काय घेतलं यांनी साईज घेतली. ठीक आहे प्रोडक्ट साईज घेऊ आपण. आणि जे काय प्रोडक्टची साईज झाल्यानंतर प्रोडक्ट राहणार एक इमेज. ठीक आहे कॉमा घेऊ इथे इमेज राईट केली. इमेज नंतर कंपनी. ठीक आहे कंपनी नंतर क्वांटिटी आणि क्वांटिटी नंतर इथे करतो मी लास्ट मध्ये काय प्रोडक्ट टोटल. ठीक आहे आणि ह्यानंतर कोणता कीवर्ड व्हॅल्यूज कीवर्ड. आणि व्हॅल्यूज कीवर्ड दिल्यानंतर कर्ली ब्रॅकेट. म्हणून जो काही डेटा आलाय तो डेटा फक्त आपण काय करणार आता यात भरून टाकणार. मग पहिला डेटा काय पहिला डेटा काय मग ऑर्डर आयडी आपण गेट केलाय एका व्हेरिएबल मध्ये ऑर्डर आयडी मध्ये
ते आपण इथं पास करू. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे झाल्यानंतर प्रोडक्ट आयडी. ठीक आहे. प्रोडक्ट आयडी कुठे येणार? कोणती? एक आता डेटाबेस मध्ये आपण तीच केली. आता ते सध्या राहू दे आता, नाही तर चुकून जाईल. कार्ड मध्ये आपण आय देणार, इंडेक्स नंबर देणार आय, आणि त्यामधून काय घेणार आपण? प्रोडक्ट आयडी घेणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणती? प्रोडक्ट आयडी झाल्यानंतर कस्टमर आयडी कुठे भेटणार आपल्याला? रिक्वेस्ट डॉट सेशन डॉट युजर आयडी. ठीक आहे. युजर आयडी भेटली. त्यानंतर काय? कस्टमर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ठीक आहे ना. मग ती कुठे भेटणार आपल्याला? कार्ड मध्ये त्याचा इंडेक्स नंबर आय, आणि त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ठीक आहे. आणि प्राइसिंग आयडी झाल्यानंतर प्रोडक्ट नेम. ठीक आहे. प्रोडक्ट नेम झाल्यानंतर काय आहे? ठीक आहे. प्राइस आहे. आणि प्राइस नंतर कलर्स आहे का? कलर आहे नुसतं? काय मॉर्निंगच्या बॅचचे कलर्स आहे का? आणि कलर्स झाल्यानंतर साईज नंतर इमेज 1च घेऊ आपण. ठीक आहे. आणि इमेज 1 झाल्यानंतर काय? प्रोडक्टची कंपनी, आणि कंपनी नंतर क्वांटिटी फक्त आपण QTY मध्ये टाकली. ठीक आहे. आणि जी काय क्युरी आहे ती क्युरीला आपण करू एकदा. टोटल राहिली का? टोटल काढण्यासाठी कसं राहणार? टोटल क्वांटिटी इंटू प्राइस राहणार. ठीक आहे ना. मग क्वांटिटी इंटू इथे मी करतो कार्ड, त्याला इंडेक्स नंबर आय दिला, इंटू काय राहणार? प्रोडक्टची प्राइस राहणार. बस. आणि जी काय क्युरी आहे ती क्युरीला करू आपण एकदा सेंड करतो. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट वर्क होते का नाही आपल्याला चेक करायची. कोणती? SQL 2 करतो इथे मी. SQL आपण 1 बनवली, आणि SQL 2, आणि इकडे जाऊन एकदा करू आपण. जायला लागेल चेकआउटच्या पेजला, एक डेटा भरायला लागेल परत. पण ठीक आहे. पेमेंट डाऊन, ऑर्डर नाव केल्यानंतर क्युरी आली. ठीक आहे. कोणता डेटा अनडिफाईंड आलाय का की नाही आला? मग आपण क्युरी काय करू शकतो? रन करू शकतो. म्हणजे डेटा अनडिफाईंड आला की आपण डेटा क्युरी रन करू. क्युरी आपण त्या फॉर लूपच्या आतमध्येच करणार. मग इथे मी करतो डेटा इक्वल टू आणि अवेट नंतर EXE ला सांगणार ती SQL क्युरी. ठीक आहे. 2 आहे का? ठीक आहे. आणि इकडे करतो मी डेटा टू सेंड करू. बस. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केल्यानंतर इन्सर्ट आयडी आलाय. ठीक आहे. म्हणजे सक्सेसफुली डेटा काय झालाय? इन्सर्ट झाला. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं? प्रोडक्टची डिटेल बी आपण काय केली? इन्सर्ट केली. त्यानंतर ऑर्डरची पण डिटेल काय केली? इन्सर्ट केली. ठीक आहे. युजर येणार, युजरनी काय केली? ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर युजरला कुठं पाठवणार आपण? की जी काय आपली ऑर्डर दिली, ऑर्डरची डायरेक्ट ऑर्डर कुठे? ऑर्डर इन्फोला पाठवणार. कुठे पाठवणार? ऑर्डर इन्फोला पाठवणार. पण ऑर्डर इन्फोला पाठवण्याआधी आपण काय करणार? आता जी काही ही प्रोडक्ट आहे, जसे की ही प्रोडक्ट काय झालेत? ऑर्डर झाले म्हणजे काय झाले? ऍड टू कार्ट मधून काय झाले पाहिजे? गायब झाले पाहिजे ना. मग ऍड टू कार्ट मधून गायब करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक क्युरी राईट करा. वायर SQL 3 इक्वल टू टिल्ट. मग जी काही डिलीट करायचे कार्ड मधला काय करायचे? डेटा डिलीट करायचा. कोणत्या डेटा यूज करून? की कस्टमर आयडी यूज करून डेटा काय करायचा आहे? डिलीट करायचा. तर मग क्युरी काय राहणार? डिलीट फ्रॉम कार्ड. कोणता डेटा डिलीट करायचा? वेअर जी काही युजर आयडी आहे इक्वल टू कोणता युजर आयडी? जो काही सेशन मध्ये युजर आयडी आहे ज्यांनी ती काय करायचं? त्याचा डेटा काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. सेशन डॉट युजर
आयडी. ठीक आहे. आणि ही काय क्युरी आपण काय करणार, क्युरीला रन करू. डेटा इक्वल टू 3 राहील का, 3 ना. आणि ह्याला करतो मी अवेट. अवेट नंतर EXE ला सांगतो आपण SQL क्युरी 3. ठीक आहे. आणि जी काही SQL क्युरी 3 आहे त्याला मी करतो डेटा 3 ला सेव्ह. डेटा 3. आणि इकडे करू आपण एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं मी करतो. आता ऍड टू कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत, 2 प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोसीड टू चेकआउट करतो. स्टॅटिक डेटा टाकलाय त्यामुळे आपला युजर चेंज होतो. ठीक आहे ना. जी काय आपण आयडी दिली, ठीक आहे, स्टॅटिक मी रिमूव्ह करतो. समजेल. पुढे दिले आपण स्टॅटिक लॉग इन. ठीक आहे. ते फक्त एकदा रिमूव्ह करू आणि इकडे जाऊन रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर की आपल्याला लॉग इन करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल. मी काय करतो, एक लॉग इन करून घेतो युजर. आणि लॉग इन केल्यानंतर 1 2 3 4 5 पासवर्ड टाकला. आणि पासवर्ड टाकल्यानंतर मी करतो ऍड टू कार्डला गेलो. ऍड टू कार्डला गेल्यानंतर माझ्याकडे किती प्रोडक्ट आहेत, 5 प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. 5 प्रोडक्ट टाकले. मी करतो प्रोसीड टू चेकआउट. नंतर एक ऍड्रेस देतो. ऍड्रेस दिल्यानंतर डायरेक्ट करतो ऑर्डर नाव केल्यानंतर आलो, इन्सर्ट झाली क्युरी. ठीक आहे. जी काय आहे माझी ती ऑर्डर पडली. ऑर्डर पडल्यानंतर मी जातो डबल माझ्या ऍड टू कार्डच्या पेजला. ऍड टू कार्डच्या पेज मध्ये काय आहे का माझं सध्या, जे डायरेक्ट काय झालं माझ्या ऑर्डर गेल्या. तर ऑर्डर पडल्यानंतर ती जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट माझ्या ऍड टू कार्ड मध्ये राहणार का, नाही राहणार. सपोज आता मी काय करतो, आता 1 नंबरचा प्रोडक्ट माझा अकाउंट आहे. आता मी काय करतो, 2 नंबरचा अकाउंट वापरतो. स्टॅटिक डेटा देतो इथे. आणि स्टॅटिक डेटा जागा मी करतो इथे 2. आणि इकडे करतो मी जाऊन रिफ्रेश केल्यानंतर आले त्याचे 2 प्रोडक्ट. ही दुसरा युजर आहे. हा आयडी त्याची 4 केली. ही आयडी दुसऱ्या युजरची, त्याचे प्रोडक्ट 2च आहेत. ठीक आहे ना, समजलं ना. आता माझ्याकडे काय युजर कोणता आहे, आता लॉग इनला आलो. लॉग इनला आल्यानंतर मी काय करतो, माझा अकाउंट लॉग इन करतो. 72 49 32 91 53. त्याला एक पासवर्ड दिला 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर मी कार्डला गेलो. कार्डमध्ये प्रोडक्ट आहे माझा नाही. ठीक आहे. मला जो एक प्रोडक्ट घ्यायचा आहे, जसं की मला हा शर्ट घ्यायचा. शर्टला करतो मी साईज सांगितली येस आणि ऍड टू कार्ड केलं. ऍड टू कार्ड केल्यानंतर एक प्रोडक्ट आला ऍड टू कार्ड मध्ये. त्याची मी प्राइस इन्क्रीज केली, आले. आणि प्रोसीड टू चेकआउट केलं. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर मी इन्फॉर्मेशन भरली आणि ऑर्डर नाव केलं. ऑर्डर नाव केल्यानंतर झाला डेटा, ऑर्डर पडली माझी. मग ऑर्डर पडल्यानंतर माझा ऍड टू कार्ड मध्ये जो प्रोडक्ट आहे तो राहिला का, आता ऑर्डर पडल्याच्या नंतर काय होणार, ती कार्ड मधून रिमूव्ह होणार. ठीक आहे. हाच फंडा आपण केलाय. ठीक आहे. बस एवढाच आहे यात. आणि युजरला काय करणार, आपण रिडायरेक्ट करणार. बस. मग मी रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कुठे करणार, मी स्लॅश प्रोडक्ट इन्फो नाही, सॉरी, ऑर्डर इन्फोला पाठवून देऊ आपण. म्हणजे ऑर्डर कुठून आली ते कळेल आपल्याला. इन्फो आणि ह्याला कॉन्टिन्युएशन ऑर्डर इन्फो. जी काय ऑर्डर आयडी आहे ती ऑर्डर आयडी रिडायरेक्ट कुठे होणार, म्हणजे इकडे आला प्रोडक्ट युजर लॉग इन. ठीक आहे. आपल्याला कंडिशन टाकू आपण. ठीक आहे. आणि इथे मी करतो 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर आलो मी कार्ड पेजला. कार्ड पेज मध्ये काहीच नाही. एक प्रोडक्ट घेतो मी. सपोज मी हा प्रोडक्ट घेतो. प्रोडक्टला करतो मी ऍड टू कार्ड. ऍड टू कार्ड गेल्यानंतर हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये आला असेल, आलाय. प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केलं. त्याला एक इन्फॉर्मेशन दिली. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ऑर्डर नाव केलं. आणि युजर कुठे आला, डायरेक्टली ऑर्डर नाव केल्यानंतर पुढे आयडी भेटला एक पॅरामीटर थ्रू. इथे माझा स्लॅश राहिला त्यामुळं. ठीक आहे. इकडे मी एकदा येतो. इकडे आल्यानंतर रिफ्रेश, डेटा इन्सर्ट केल्यानंतर ऑर्डर नाव केलंय. झाला. ऑर्डर इन्फो कितीला गेला, 9 ला गेला. बॅक आलो. बॅक आल्यानंतर डबल मी ऑर्डर नाव केलं. ऑर्डर नाव केल्यानंतर कितीला आला युजर, म्हणजे जे ऑर्डर पडेल त्या पेजला काय झाला, तो रिडायरेक्ट केलंय आपण. ठीक आहे. ऑर्डर आयडी एवढं कॉम्प्लिकेट झालंय सध्या आता. ठीक आहे. एवढं बघताना ट्राय करून. नाही झालं तर उद्या आपण काय परत दिवशी रिपीट घेऊ. ठीक आहे. चालेल. ऑनलाईन मेंबर्स आज जरा जास्तच झालं दिसतंय.